ही फक्त एक फॅक्टरी नाही, ही आहे विश्वासाची निर्मिती. दररोज इथून निघतात हजारो पोती. शेतकऱ्यांच्या हाती पोहोचणारी शुद्धता, गुणवत्ता आणि जगण्याचं बळ. आरसीएम फर्टिलायझर एका मिशनची सुरुवात, जिथं विज्ञान, शिस्त आणि सेवेचा संगम होतो. आणि या यशोगाथेचे शिल्पकार श्री राजेश मुकणे सर. स्वप्न मोठं असेल तर पाया मजबूत लागतो आणि इथूनच सुरू होतो एक प्रेरणादायी प्रवास. प्रेक्षकांनो नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे. पालवी ॲग्रिको मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अर्थात यशोगाथा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, बाजारभावाचे अपडेट देखील घेऊन येत असतो आणि नुकतीच एक यशोगाथा तुमच्या समोर आणली होती आणि त्यातून आम्ही हेही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता की नक्कीच तुम्हाला ती फॅक्टरी देखील आम्ही दाखवू. आता कोणती फॅक्टरी दाखवणार आहे आणि तुमच्यासाठी अर्थात शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचं असणार आहे हे सांगण्या अगोदर सर्वप्रथम आपण समजून घेऊया आपण आलो कुठे आहोत. तर आज आपण कुपवाड MIDC अर्थात राजेश मुकणे सर यांच्या आरसीएम फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड इथे आले आहोत. सरांनी आपल्याला सांगितलं होतं, ते म्हणतात ना शब्द दिला आणि पाळला, त्याचप्रमाणे सरांनी त्यांचा शब्द पाळला आणि आपणही सरांना भेटायला आलोय आणि तुम्हाला अजून सविस्तर खत कसं बनतं, त्यानंतर खताची प्रोसेस कशी असते, कंपनी संदर्भात सर आपल्यासोबत आज भरपूर गप्पा मारणार आहेत. चला तर मग सर्वप्रथम सर तुमचे नमस्कार. सर खूप छान वाटलं फॅक्टरी संदर्भात. आम्ही फॅक्टरी बघितली आतमधनं, खूप मस्त वाटलं. हे जे काही साम्राज्य उभं केलंय सर तुम्ही आज, जे काही सर्व आहे हे वाटतं तितकं सोपं नसतं, कारण प्रत्येक यशाच्या मागे काहीतरी अडथळा असतो. तर सुरुवात थोडंसं तुमच्या फॅक्टरीच्या सुरुवातीपासून सांगा ना. एकंदरीत आपण पाया म्हणतो ना, पाया सांगा ना आम्हा प्रेक्षकांना सर्वांना. ऍक्च्युली मार्केटिंग मध्ये काम करून जेव्हा आपण कंपनी उभारतो तेव्हा अशा बऱ्याच अडचणी यायला लागतात की खरोखर त्यातलं नॉलेज खूप नसतं आपल्याला, की आपण मार्केटिंग मध्ये काम केल्यामुळे की आपल्याला आता ऍक्च्युली प्रोडक्शन करून युनिट चालवायचं असतं. बरोबर. स्टार्टला सुरुवात करतो आपण तेव्हा काय केलं की स्टार्टला स्वतःच युनिट उभारणं हे एवढं सोपं नव्हतं. बरोबर. म्हणून आम्ही पहिले 2-3 वर्ष साधारण 12-13ला आम्ही काय केलं की भाड्याचं युनिट घेतलं होतं आणि ते भाड्याच्या युनिट मध्ये आम्ही स्वतःची कंपनी चालू केली होती. नंतर आपण ते 14-15ला परत आपण जेव्हा आपलं इथेच होती ती नाही दुसरीकडे होती, सावळीमध्ये होती. आणि आपण मग परत हळूहळू आपण स्वतःची जागा घेतली 2 एकर. इथं 2 एकर मध्ये आपण हे 20,000 स्क्वेअर फूट बांधकाम पूर्ण केलं आणि आता पुढचं प्लॅनिंग अजून चालू आहे की जे आपल्याला आता पुढे 1-2 वर्षामध्ये मला पूर्ण करायचं आहे. परंतु ह्या 20,000 मध्ये बांधकाम करत असताना सुद्धा की स्टार्टिंग फेज मध्ये की आपल्याला जे युनिट आहे आपलं एकदम छान आणि एकदम ओके पाहिजे, म्हणजे बाबा चला सिस्टीम सोयी सुविधा, कामगारांची सगळ्या कामगार पण सुविधा झाल्या पाहिजे. का इथं 30-35 कामगार काम करतात, त्यामुळे कसं होतं की प्रत्येकाला त्यांच्या सोयीनं सर्व गोष्टी म्हणजे वॉशरूम पासून सगळं मिळालं पाहिजे असं प्लॅनिंग करून आपण हे बांधलं. आणि ह्याच्यामध्ये बांधत असताना कसं झालं की मला गव्हर्नमेंटच्या ज्या ग्रेड आहेत तुमच्या की 11 ग्रेड आहेत मायक्रोन्यूट्रिएंटच्या, त्या सर्व ग्रेडचं आपण इथं मॅन्युफॅक्चरिंग करतो सर्व इथेच या ठिकाणी. आणि बेसिकली आपण ग्रेड नंबर 4 आणि ग्रेड नंबर 6 हे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आरसीएम फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लॉन्च केलं. की स्टार्टला ह्या ग्रेड कोणीही लॉन्च महाराष्ट्रामध्ये केले नव्हते, की ग्रेड नंबर 1 ग्रेड नंबर 2 असायचं, परंतु ग्रेड नंबर 6 किंवा ग्रेड नंबर 4 ही प्रथमतः आरसीएम फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने लॉन्च केली. आणि त्या कंपनी दोन्ही ग्रेडला म्हणजे प्लांटिन डीएफ नावानं आमचं ग्रेड नंबर 4 येतं आणि कॅटलिस्ट RM नावानं आमचं ग्रेड नंबर 6 येतं. आणि ह्या दोन्ही ग्रेड माझ्या बाजारामध्ये खूप शेतकऱ्यांनी छान रीतीने ऍक्सेप्ट केला. कारण का तर मी त्या क्वालिटीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज करत नाही, की एकच माझं ध्येय असतं की शेतकऱ्याला प्रत्येक प्रोडक्टचे रिझल्ट मिळाले पाहिजे. बरोबर. प्रेक्षकांना आता सरांनी सांगितलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना व्यवस्थित रिझल्ट मिळाला पाहिजे याची जास्ती काळजी घेतो. शेतकऱ्यांना न फसवता सरांनी पॉडकास्ट मध्ये पण आपल्याला सांगितलं होतं की आपण शेतकऱ्यांना फक्त म्हणजे मी माझ्या एम्प्लॉयला देखील सांगतो की नुसते खतांची नावं नाही लिहून द्यायची, शेतकऱ्यांना जे गरजेचं आहे आणि तेच सरांनी आता पुन्हा एकदा सांगितलंय. सर हे फॅक्टरी संदर्भात थोडं सविस्तर सांगा ना. आता इथं माझे टोटल तसे प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो, इथं 15-20 प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो.
आणि मार्केटिंगमध्ये आपले जवळ 40 ते 50 स्टाफ आपलं मार्केटिंगमध्ये काम करतात, की जे तुम्ही जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याला जाऊन फील्ड व्हिजिट करून त्या पिकाला काय गरज आहे, काय हवंय, काय नको आहे, फक्त सूक्ष्मद्रव्य नाही, पेस्टिसाइड, फंजिसाइड सगळ्या अँगलनं आमचे स्टाफ शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात. त्याचं उत्पन्न जास्तीत चांगलं कसं आलं पाहिजे याची आमचे स्टाफ काळजी घेतात. आणि आमचा ह्या ठिकाणचा जो लेबर आहे तो पण जेन्युअली सकाळी 9 ते 6 स्वतःची कंपनी आहे, माझी फॅक्टरी असं म्हणून आमचा प्रत्येक जण इथला वर्कर काम करत असतो. आणि इथं ह्या सगळ्या ग्रेड बनवत असताना प्रत्येक केअरफुली मी करताना असं 3 प्रकारे डिव्हिजन केलं, की एक म्हणजे प्रोडक्शन डिव्हिजनला वेगळा मॅनेजर, सुपरविजनला वेगळा मॅनेजर, त्यानंतर डिस्पॅच मॅनेजर हा वेगळा, आणि डिस्पॅच केल्यानंतर मार्केटिंग स्टाफ आणि डिस्पॅच मटेरियल होतं आपलं त्यामधला दुवा म्हणजे त्याला एओ म्हणतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, हा पण वेगळा ठेवला. कारण का प्रत्येक डिपार्टमेंट हे वॉटर टाईट कंपार्टमेंट पाहिजे. हे असं नसेल एकमेकांमध्ये जर हॉचपॉच झालं तर ह्याचं काय होतं की परिणाम परत की प्रोडक्शनवाला इकडे घुसतो, डिस्पॅचवाला तिकडे जातो, मार्केटिंगवाला इकडे येतो, असेल तर कंपनी चालत नाही व्यवस्थित. त्यामुळे हे जर चालू असेल तर प्रत्येक डिपार्टमेंटला खर्च वाढतो. ऍक्च्युली प्रत्येक डिपार्टमेंटला वेगळा माणूस ठेवणं त्याचा खर्च वाढणार आहे, पण तो खर्च जरी वाढला तरी कंपनी सुरळीत आणि छान चालण्यासाठी आपल्याला हे गरजेचं असतं. रिपीट सर, आता आपल्या गप्पा टप्पा चालू असताना तुम्ही प्रोडक्टची भरपूर नावं सांगितली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण सर तुमची जन्मभूमी सोलापूर बरोबर, आणि आता कर्मभूमी म्हणता येईल की सांगली. तर या कर्मभूमीमध्ये काम करताना अशा अर्थात आपण ही द्राक्षासाठी ही जी कर्मभूमी आहे द्राक्षासाठी विशेष म्हटलं जातं सांगलीला, तर मग एक फळबाग उत्पादकांसाठी आपल्या प्रोडक्टचा काय फायदा आहे? बेसिकली कसं असतं की आम्ही जे बनवतो सूक्ष्मअन्नद्रव्य हे तुम्हाला प्रत्येक पिकाला तशी गरजेचे आहेत. बरोबर. ऍक्च्युली माझं मूळ गाव बार्शी सोलापूर, सोलापूर डिस्ट्रिक्ट मधून आलोय मी, आणि मी 97 पासून सांगली जिल्ह्यामध्ये 2012 पर्यंत काम केल्यामुळं की मला ही माझी कर्मभूमी बनली सांगली. मग विचार केला की बेसिकली सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ बऱ्यापैकी पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा असतो, आणि सांगली कोल्हापूर इकडे तुम्हाला धरणं वगैरे असल्यामुळे पाण्याचं आणि फळबाग असल्यामुळे, आणि सांगलीमध्ये मेजरली ऊस आणि द्राक्ष हे खूप मोठं प्रमाणात पीक होतं. पण बेसिकली आता माझा जिल्हा विचार केला सोलापूर जिल्हा, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी 28,000 हेक्टर एवढं केळीचं उत्पादन झालेलं आहे, म्हणजे केळीचं लागवड झालेली आहे. आणि केळीची लागवड झाल्यामुळे कसं झालं की आता त्या पिकाला आम्ही मग विचार केला की आपल्याला ह्याची गरज आहे सूक्ष्मअन्नद्रव्याची, म्हणून आम्ही ती प्लांटिन बनाना म्हणजे त्या केळीसाठी आपण स्पेशल प्लांटिन बनाना म्हणून आपण एक प्रोडक्ट काढलं. जमिनीमधून सुद्धा आपण प्लांटिन DF ग्रेड नंबर 4 आपण बनानासाठी स्पेशली आपण सुरू केलं की ड्रिप मधून, आणि वरून स्प्रे करत असताना की केळीला झिंकची गरज आहे, कॉपरची गरज आहे, म्हणून आपण झिंक मध्ये सुद्धा आपण झिंक लिक्विड 40% आपण हे प्रोडक्ट लॉन्च केलं. आपण 5 ते 6 प्रोडक्ट केळीसाठी स्पेशल लॉन्च केले, का तर केळीमध्ये उत्पन्न वाढलं पाहिजे. कारण केळीचा बंच सरासरी लोक आता 30, 35, 40 पर्यंत चाललेले आहेत. काही ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक 60 ते कधीतरी रेअर होतं, पण 25-30 किलो घड आता ऍव्हरेज निघायला लागलाय शेतकऱ्याकडे. आता आमचा सोलापूर जिल्हा बघितला तुम्ही केळीचा हब झालाय, कारण का केळी आमच्यातून ह्या वर्षी मला माहित नाही एक्झॅक्ट आकडा, परंतु खूप प्रमाणात एक्सपोर्ट झाली केळी सोलापूर जिल्ह्यामधून. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये केळीसाठी आम्हाला चांगला स्कोप मिळाला आता. बाकी डाळिंब आहे, ऊस आहे, द्राक्ष एवढं कमी प्रमाणात. एकंदरीत सर्व फळबागांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आता तसा विचार केला तर सांगलीपेक्षा तसा विचार केला तर सोलापूर जिल्हा हा एकदम पुढे आहे. कारण सोलापूरमध्ये नंबर ऑफ पिकाची व्हरायटी खूप मोठी आहे, की जेवढे इथं कसं द्राक्ष आणि ऊस भाजीपाला हा रेअर होतो, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंब आहे, ऊस आहे, द्राक्ष आहे, केळी आहे, भाजीपाला, कलिंगड, खरबूज, म्हणजे सगळ्या प्रकारची पिकं वर्षभर होतात. त्यामुळे आज जर महाराष्ट्र विचार केला तर सोलापूर जिल्हा हा सध्या खूप अग्रेसर होत चाललेला आहे. बरोबर. आणि मग आता सांगलीत आपली ही जी काही फॅक्टरी आहे, इथल्या द्राक्ष उत्पादकांसाठी आपले कोणत्या प्रोडक्टचा फायदा होतो? आपले सगळे सूक्ष्म द्राक्षबागेला सूक्ष्म झिंक आहे, फेरस आहे, प्लांटिन आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, पोटॅशियम सोनाइट आहे, सगळ्या पिकांचे सेकंडरी मध्ये माझं सेटअप नावाने येतं. हे सर्व प्रोडक्ट हे बागायतदार स्वतःहून मागून नेऊन वापरतात, आणि ज्यांनी वापरले तर शेतकरी रिपीट आमचे होतात. कारण का रिपीट होणं गरजेचं आहे. कारण का आपण एखादा दिलं दुकानदाराने शेतकऱ्याला तर ते माती मारायसारखं होतं जर रिपीट नाही शेतकरी आला तर. पण आमचे प्रत्येक शेतकरी एकदा वापरलं की परत रियूज करतातच, आणि ते RCM अटॅच होतात. चला मॅडम, आता आपण फॅक्टरी बघूया आपली. नक्कीच सर, फॅक्टरी तर आपण तुमची पूर्ण बघणार आहोत, प्रेक्षकांना देखील तुमची फॅक्टरी बऱ्यापैकी आपण दाखवणार आहोत. पण प्रेक्षकांना अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तुम्ही फळबाग उत्पादक शेतकरी असाल आणि तुमच्याही मनात काही अडचणी असतील, आणि हो नक्कीच अडचणी प्रत्येकाच्या मनात असू शकता, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील आम्ही तुम्हाला सरांचा नंबर देणार आहोत. त्यामुळे तुम्ही सरांकडून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील मिळू शकता. आणि अजूनही तुम्हाला कोणत्याही पिकाविषयी जर माहिती, त्यासाठी कोणतं खत द्यायचं, काय करायचं, प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. सरांसोबत अजून एक नवीन व्हिडिओ आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तुर्तास इथेच थांबूया. सर, तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला, मनापासून आभार.